काय बोलतो? काय स्पॉट काय नक्की तिकडे? हा बेस्ट आहे वॉटरफॉलच आहे. पण तिथं लेडीज वगैरे म्हणून आम्ही इकडे वरती आलो. परत धक्का वगैरे लागला. खूप गर्दी आहे. क्राऊड भरपूर आहे. लोक वरती अर्धी उभे आहेत. त्यांनी मला स्वतःहून ओळखलं आणि हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. छोट्याशा ब्लॉगरसाठी एवढी मोठी गोष्ट मला घडली. मला हसू आवरत नाही. म्हणजे मला ओळखलं. वाह, जैसे बेर ग्रिल्स ने कहा था, पानी का रास्ता देखो, पानी तुम्हें खुद ब खुद रास्ता बताएगी. ये देखो मला त्या साईड नाव घ्यायला लागला. चुकीच्या साईडला टर्न मारला का काही. गाड्या पूर्ण होतं ना रे. आपल्या तिथे इंडच होतं ना मग गाडी पार्किंग तेव्हा. गाडीच नाही. पोरगं रडायला लागलं कारण त्याला चालायचं पाण्यातून. पण त्याच्या हाईट पेक्षा जसं खड्डे जास्त मोठे आणि त्याला चालू नाही देऊ शकत. आई सपत कार्यक्रम नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभ आणि पुन्हा स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुस्मिता होती. आणि आज मी आहे ठाण्यामध्ये. सो आज आपण चालू ठाण्यामधल्या येऊर हिल्सला. हा आपला मुन्नाबाई हा पुन्हा एकदा आपल्यासोबत. मुन्नाबाई आपण हर्षलबाईच्या घरी आलो ठाण्याला. हर्षलबाईवरती आता रूमवरती आंघोळ करतो बिचारा. आणि त्याचा हा पिंटुकला पॅकेट बॉम्ब. शौर्य हाय कर हाय. पावसामध्ये बिझी. तर हा ब्लॉग आपण त्यासाठी एकदम चांगला बनवणार आहोत. आपण आता वेरूळ हिल्सला चाललो आहे. तो स्पॉट आम्ही पहिल्यांदा बघायला आलो. आम्ही काय बघितलं नाही त्याआधी. आणि खूप सारा पाऊस असल्यामुळे आपण जो प्लॅन करणार होतो तो पॉसिबल नाही झाला की जो हरिश्चंद्रगड वगैरे. कारण खूप पावसाचा नंबर आहे सध्या. 2-3 दिवस लगातार पाणी वगैरे सध्या रोडवरती सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. सो मी आपल्या ऑफिसवरून घरी पण जाऊ नाही शकलो. आपण डायरेक्टली ठाण्याला चाललो. तो आज जो ब्लॉग आपण कंप्लीट करून जाणार आहोत. पूर्ण एन्जॉय करणार आजचा दिवस पूर्ण. मग आपण खूप बोलूया. सो लेट्स सी येऊर हिल्स. पण तर मित्रांनो, आपण येऊर हिल्सच्या वाटेवरती आहोत. तो घाट माता आहे तो चढायचा आपला. आणि आपल्याकडे स्कूटी आहे आपल्या वहिनीची. ती दम तोडते का असं आम्हाला वाटतंय. पण तोडणार नाही असा भैयाला विश्वास आहे. तो महिंद्राची आहे. तो बघूया काय होतं. भैया मागच्या बाईकवरती वहिनीसोबत आणि त्याच्या बाळासोबत आहे तुम्हाला मागे. बट इट साऊंड्स लाईक गुड या. म्हणजे कसं भारी वातावरण झालंय. आणि पाऊस एवढा पण नाहीये म्हणजे मुसळधार असा नाहीये. पडतो पाऊस कंटिन्युअसली. बट वी कॅन सर्वाईव्ह. सर मित्रांनो, ते आपला मॅन वर्सेस वाइल्ड मधला जो बेअर ग्रिल्स आहे तो सांगतो ना, जहाँ पे बहता पानी दिखे वहाँ जाओ. तो हम भी उसी रास्ते पे जा रहे हैं इस साइड में. वहाँ पे बहता पानी दिख रहा है. तो देखते हैं वहाँ कुछ है क्या. बहते पानी की तरफ कुछ नदी नाला कुछ दिखता है का अपने को. म्हणजे कसं त्या दिशेने गेलो ना तर काहीतरी स्पॉट सापडेल. कारण हे येरूळ हिल्स तिथेच संपला असं सांगितलं होतं. म्हणजे तो डोंगर चढला ना तो तेवढा दिसला आम्हाला. त्या पुढे काही दिसलं नाही. सो वी आर फाइंडिंग सम स्पॉट वेअर वी कॅन स्टे 5 to 10 minutes फॉर फोटोशूट. बघू चला भेटतोय का. भैया हसतोय आता काय करणार. पाणी चाललं राहू दे. इकडे पुढे 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 चल चल चल.
बंद बंद नाही होत. सो मित्रांनो, अथक प्रयत्नांच्या अथक प्रयत्नानंतर भाऊला स्पॉट सापडलाय शेवटी. भाऊची स्माईल बघा. आता आम्ही चढतोय डोंगर. हे वॉकिंग आहे. बाईक लावली मागच्या साईडलाच, बिकॉज बाईक वर येऊ नाही शकत आपल्याकडे, कारण की वहिनीची स्कूटी होती. आम्ही एमटी आणली असती वरती, पण एमटी होती दादा होता. सो यहाँ से होगा अब अपने पैरों का असली स्ट्रगल स्टार्ट. और हम लोग पहन के क्या है, क्रॉक्स. रॉक्स. ये बात, ये ट्रेकिंग पे मी जिद्द बघा मग लहान पोराची. तो बघा ते पण आलंय, ते पण क्रॉस घालून आलंय. त्याच्या पप्पानी चप्पल घातली, त्याच्या आईनी क्रॉस घातलेत. त्यांना ट्रेकिंग करायची. भैया माझ्यामुळे आलाय हो, आता घरात दिवसभर घरात बसून राहिला असता. नाही आता काय, मला सारखं बोलतोय पाऊस पडतोय, अरे कसं जायचं, पाऊस पडतोय, अरे पावसात जायला पाहिजे भावा. पण असं आपण किती जरी म्हटलं तरी भैयाने आपल्या जास्त ट्रेक केले. जेव्हा हे सोशल मीडिया नव्हतं तेव्हा आमचा भैया वाईल्ड लाईफ मधला बिअर ग्रिल्स होता. हा तरी छोटा आहे, तो मोठा आहे बिअर ग्रिल्स, सगळ्यात डेंजर माणूस. आपण जेवढे स्पॉट बघितले नसते, ऐकले नसते, तेवढे त्यांनी फिरला तो तेवढे स्पॉट. त्याचा सोशल मीडियावरती एक जुना फोटो आहे, वाटलं तर मी तो हायलाईट करतो तुमच्यासाठी, स्क्रीनशॉट काढून हर्ष भैयाचा. तो तुम्हाला कळेल तो कुठल्या काळात कुठं होता. 2010च्या टायमिंगला तो ट्रेकिंग करता, तेव्हा तर स्मार्टफोन पण नव्हते जास्त कोणाकडे. तुम्हाला जोडी दाखवतो, ट्रेकिंगची जिद्द. पण लोक झाडाखाली चटाई बिटाई टाकून बसतो ते. पडणार आहे, कुठं नाही जाणार. चल तू. नाही मी ही गेलतो, झालेला असेल पूर्ण त्याचं खाली. तुम्ही मग स्पॉट बघायला चालले की काय, खाली तुमचं घर आहे? लागत नाही. त्यांचा एकच बॅट्समन राहिला होता रे, त्याचाच केस उडला. 8 बॉल 12 रन काढायचे. अभी इधर खड्डा आहे, ते खड्डे मी काय जाऊन बघा ना. मलाच बकरा बनवतोय का? चल बाबा, काय नाही, चल एवढी माणसं गेले, चल. तसं नाही रे, खड्डा जास्त नको करायला. चला नाही चल खड्डा ये, पाणी वाढलं तर काय नाही बरोबर. चला तो मित्रांनो, आपण जंगल ट्रेक पूर्ण चालू केलं नाही. ते बाळ एवढं छोटं असताना, 2 वर्षाचं असताना सुद्धा ट्रेक करते. तुम्ही घरात बसू नका, तुम्ही पण घराच्या बाहेर पडा, चिखला बिकला फिरा, चिखलात उड्या मारा, पण ट्रेकिंग करा. फक्त क्रॉक्स घालू नका, कारण क्रॉक्स तुम्हाला जन्नत दाखवेल, पडलात तर स्वर्ग दाखवेल, नरक दाखवेल, तुमच्या आयुष्यात जे लिहिलंय ते दाखवेल. पण ही जो एन्जॉय तुम्ही हा मिस कराल खूप. म्हणजे स्पॉट बघा, कॅमेरामध्ये मॉइश्चर वगैरे येते, दिसते मला ते. पण क्या करना है, अभी बारिश तो है, करना पड़ता है.
चल 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 तो अनुचित तो मेरे को आवाज इधर सुनना है बीच में इधर मत जाओ इधर जाओ इधर मन सामान डाल ना बाजू बाजू में इधर के लोग इधर ये साइड न चालले होते फुल जंगल वाट एक्सप्लोर करतो आपण हा बोल बघ आम्ही शॉर्टकटने आलो वहिनी तुमचा नसेल ना पहिला ट्रेक हा मग भारी आहे स्टाईल आहेत का आई शपथ लयच भारी खड्डा होता चप्पल घालून भाऊ चालला सगळेजण चप्पलच घालून आलं होतं बाबू इथे मोठं आहे जैसे बेर गिल्स ने कहा था पानी का रास्ता देखो पानी तुम्हें खुद ब खुद रास्ता बताएगी ये देखो मला त्या साईड नाव घ्यायला लागला चुकीच्या साईडला टर्न मारला का गाड्या पूर्ण होतं ना रे आपल्या तिथे इंडत होतं ना मग गाडी पार्किंग तेव्हा गाडीचं नाही तो तिकडनं वेगळा रस्ता असेल मला वाटतं आता नाही का हे लोक पुढे पण आहेत ना लोक तेव्हा ते पुढे चाले बघ तेव्हा ते येतात बघ रिटर्न हा ना तरी माती जाणार ते पुढे या तुमचं पण धुवायला पाहिजे होतं ना तुमचं किती घाण केलं. नाही, त्यांचं. रेनकोट जाऊ दे घाण होतच राहतो ती पोरगी अजून रडते तिकडे अभी बारिश शुरू हो गई भाई स्पॉट देखो ये देखो नजारा ये बढ़िया कुछ तो अच्छा दिख रहा है यहाँ पे क्या कर रहे लोग क्या कर रहे तर ठाणेकरांनो स्पॉट भारी आहे मला आवडलाय अजून आपण पोहोचलो नाही प्रॉपर वॉटरफॉलला खूप जंगल आहे इथे आणि हे जंगलच आमच्या हा ते एरो हिल्स पण हे जंगलच आम्हाला आकर्षित करतात त्याकडे आम्ही ट्रेकिंगचा खूप नाद आहे आम्हाला पण आज आम्ही धाडस केले क्रॉक्स वरती तो या धाडसाला आम्ही सलाम करतो स्वतःचे पाय स्वतःचे टच करून घ्यायचे असतात लोकांनी तारीफ करावी एवढं मोठं नाही आम्ही स्वतः तारीफ आम्ही करतो आम्हाला लोकांची गरज नाही आणि इथे रेंज पण येते हा इथे रेंज पण आहे रील्स वगैरे बनवायचे असेल तुम्हाला बघायला पण आणि बनवायला पण यस सो आता मला वाटतं स्पॉट आलाय जवळ जवळ बघा कितना दूर आहे याचे हो लांबच आहे हे रस्ता बघा होय होय नाही आता आपण मराठीत बोलायचं किती लांब आहे अजून किती लांब आहे लांब आहे अजून भरपूर अजून काहीच नाही व्यवस्था काय बोलतो यही नहीं अभी और सुनिए काय स्पॉट काय नक्की तिकडे हेच आहे असं आहे आता हा बेस्ट आहे वॉटरफॉलच आहे
पण तिथं लेडीज वगैरे आहेत म्हणून आम्ही इकडे वरती आलो. परत धक्का वगैरे लागला. खूप गर्दी आहे. क्राऊड भरपूर आहे. लोक वरती अर्धी उभे आहेत. आणि मला वर जायला हाच रस्ता आहे काय? हाच रस्ता आहे वर जायला? इकडून जावा सरळ तुम्ही. कुठून? फॅमिली आहेत ना तुम्ही, गायमुखला जावा सर्वात best. काय मुकला इकडून काय मुकला तुम्ही नाही इथून तुम्ही काय म्हणजे इथं वगैरे आणलं असेल ना, हा आम्हाला इथून वरतीच जातील तुम्ही. इथून लागला लागला तुम्ही गायमुखला गेले ना, तिकडे फॅमिलीसाठी भरपूर भारी आहे. काय मुकला जोडबंदरचं हा इथून आहे बघा, वडवली आहे. तुम्हाला सरळ गेले ना पब्लिक दिसत नाही. तुम्ही काय करा तुम्ही गायमुखला गेले ना, पब्लिक म्हणजे फॅमिलीसाठी भरपूर चांगलं आहे. इकडे तेवढं वगैरे नसतं. काय करा माहिती आहे का तुम्ही डायरेक्ट वर जावा, आम्ही गाड्या घेऊन येतो पुन्हा तिकडून. हा ना, हे भी सही आहे. गायमुख अरे कुठे आहे ती काय मुक चौपाटी माहिती आहे का वहिनी? हे काय इकडे? मी सर्विस खायला गेलो होतो ना तिकडे बार्बिक्यूच्या त्याच्या पुढे जसं गेलो नक्की नक्की भावा. आम्ही धबधब्याच्या धाब्यावर आलेलो आहे. हे दादाला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. चला बाय बाय बाय. मित्रांनो, चालता बोलता ठाण्यामध्ये जिथं आपला संपर्क पण नाही तिथे आपले फॉलोअर्स भेटलेत, आपला सबस्क्रायबर सर. सो मला बिलीव्ह होत नाही माझे रील्स वगैरे बघून. त्यांनी मला स्वतःहून ओळखलं आणि हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. छोट्याशा ब्लॉगरसाठी एवढी मोठी गोष्ट माझी घडली. मला हसू आवरत नाही. म्हणजे मला ओळखलं, वा ग्रेटफुल. सो ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मला सांगावं वाटलं तुम्हाला. हीच प्रगतीची पहिली पावलं. हीच प्रगतीची पहिली पायरी आहे बस. आणि मला असं वाटतं मी आता छोटा मोठा फेमस ब्लॉगर झालेलो आहे. खोपोलीपासून ठाण्याचा प्रवास हा अतिशय माझ्यासाठी कष्टाचा होता. एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. यासाठी मी खूप मेहनत घेतली. हा ना, जॉब साठी कधी आलो नाही इकडे, पण ब्लॉगिंग साठी आलोय. सगळ्यांना वाटत होतं सोप्पं ट्रेकिंग करणं, आणि सोप्पं नाही आहे. एक मिनिट मला दाखवतो सोप्पं काय असतं. मित्रांनो, माझी एवढी कंडिशन अशी आहे, मी पावसाने नाही भिजलोय, घामाने भिजलोय. हा रेनकोट एवढा जाड आहे, आतमध्ये पाणी पोहोचत नाही. पण गरम एवढं होतं ना हे ट्रेकिंगचं वगैरे, खूप डेंजर असं घाम वगैरे आला. म्हणजे पूर्ण अंगा घामाने भिजलंय पूर्ण, पावसाने नाही. बट हा ट्रेकिंगचा जो आनंद असतो ना तो कशाच भेटत नाही. फुल टाईम तुम्ही वर्क असता, मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडे तुम्हाला एन्जॉय करायला टाईम भेटतो. आणि पावसाळ्यामध्ये तो एन्जॉयमेंट अशा प्रकारे असते. हे निसर्गरम्य वातावरण आणि असा दादा जो आपल्याला प्रत्येक स्पॉटला घेऊन जाईल, हेमंत जाधवर. नाव रिव्हील करतो, लगे फॉलो करा. मित्रांनो, तुमच्याकडे जर चांगला ट्रेक लीडर असेल, ज्याला ह्या जागेची माहिती असेल, त्याला तुम्ही इथे घेऊन या. कारण की हा रस्ता खूप अवघड आहे आणि फुल टू जंगलात नाही. इथे तुम्हाला काहीच भेटणार नाही किंवा कोण सांगणार पण नाही की इकडे असं आहे असं आहे काय. जर गर्दी असेल सॅटर्डे संडे तर सगळ्यांसोबत तुम्हाला जाता येईल. बट मंडे टू फ्रायडेमध्ये तुम्ही कधी पण जर आलात वीकडेजमध्ये तर तुम्हाला पॉसिबलच नाही इथे येणं. इथं खूप अवघड आहे, काहीच माहित नाही पडत, फुल जंगल. सो फायनली गाईज आपण स्पॉटवरती पोहोचलोय. शोधत शोधत काय ना आपण आलो. सो मित्रांनो, स्पॉटला आलोय आणि फुल पाऊस चालू आहे. सो गाईज हा वॉटरफॉल इथे जोरात कोसळतो. इथं जाणं धोक्याचं असेल, असू शकतं. कान गो देअर. सो स्पॉट बघा, मी थोडंसं दाखवतो तुम्हाला एक्सप्लोर करायसाठी.
सो असं आहे, इथनं खाली दरी आहे. इथे खाली दरी आहे, त्यामुळे मला जाऊ शकत नाही पुढं. तिथे इथं उभा आहे मी. खूप पाऊस चालू आहे जोरात. आणि इथे बघा तिकडे स्पॉट. सो एकदम जंगल ट्रेक झाले आमच्याने, एकदम भारी फील आलाय. इकडनं पूर्ण पूर्ण सिटी दिसते इकडे. लेट्स एन्जॉय द ट्रेक. मित्रांनो आलो इथे स्पॉट वरती आणि क्राऊड बघू शकता तुम्ही. क्राऊड खूप क्राऊड आहे संडेला. यू कांट बिलीव्ह माझी क्रॉक्स वाहून गेली असती. पण आता ये देखो. मित्रांनो आम्हाला अजून थोडा वेळ स्पेंड करता, त्याच्यामुळे आम्ही काय चक्कर लावली, पाण्याच्या उलट्या प्रवाहाला चालला आम्ही बघा. हा इकडे वॉटरफॉल चाललाय आणि ह्या पाण्यात आम्ही वाट काढत काढत थापा टाकत चाललो. क्रॉक्स मध्ये पण आमचं जिद्द बघा. मुन्ना भैया कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. चप्पल टाकून दिला. चप्पल तरी हातात घे त्यांची. पोरगं रडायला लागलं कारण त्याला चालायचं पाण्यातून. त्याच्या हाईटपेक्षा जसं खड्डे जास्त मोठं आणि जर चालणं देऊ शकत. आई सपत कार्यक्रम तिकडं. इथं उभा राहा बाबू, मागे इथं उभा राहा. इथं उभा राहा. तर मित्रांनो काहीतरी फरक दिसला तुम्हाला. आम्ही रिवर्स चालू आता जिथे आपल्या बाईक पार्क करते. विषय असा झाला की ह्या रस्त्याने दादाच्या मुलाला घेऊन चढणं पॉसिबल नव्हतं. सो ते तिकडनंच कुठे साईडला गेले, गायमुख रोड, तिथून त्यांना कॅब वगैरे भेटेल. ते तिकडनंच डायरेक्ट घरी पोचतील. ज्या 2 बाईक आणल्या होत्या त्या आता आम्ही 2 जण घेऊन जाणार रिवर्समध्ये. अजून पण असं संपलेलं नाही. आम्ही वापस जायचा ट्राय करतोय. नुसता चिखल आहे आणि पाऊस बघायला तर खूप. खूप डेंजर वातावरण आहे. बट ह्या अशा वातावरणात मजा येते. स्लिप झाली, लागलं पाहिला. घुसलं की ती त्याच्यावर पाय पडणार आहे. अरे बापरे, खड्ड्यात पडला असेल मग. म्हणून चांगले ट्रेकिंगचे शूज घालण्यात जा, क्रॉक्स वगैरे घालण्यात जाऊ नका. आमचा भैया डेंजर आहे. तो मित्रांनो आपल्या परतीच्या पहिल्या प्रवासाचा टप्पा सगळा क्रॉस झाला आणि हा जो जो होता टप्पा ज्याच्यामध्ये आपण स्लिप करत येतो तो सुरू झालाय. अभी सब भगवान के भरोसे. काय काय मग क्रॉस झालं इथनं स्लिप होणार एवढी गॅरंटी मला. बघू आपल्याला तो चान्स भेटतोय का जिथं आपण ती गाणं लावू शकतो. पहिली लागली लावू तसा, पहिला गडी गारद. पण मीच पडू नये म्हणजे झालं.
भैया पडला तर ठीक आहे. तो मित्रांनो फायनली आपण त्या स्पॉटवर पोहोचलोय जिथे आपली कार वगैरे बाईक वगैरे सगळ्या पार्किंग आहेत आणि आपली बाईक तिथेच पार्किंग आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि विकेंडला फिरायला येत जा. पण जेव्हा ज्या स्पॉटवर मी जातोय त्या स्पॉटवर जाताना तुम्ही एवढं एक सोबत असा ठेवा की पर्सन की त्याला माहिती आहे रेग्युलर असेल किंवा काय असेल तर तुम्ही त्याच्यासोबत जा. त्यावर त्यांना प्रॉपर रस्ता वगैरे माहीत असतो. कारण की काय काय नवीन नवीन रस्ता तुम्हाला जाता येत नाही. आता खूप सारे लोक होते येताना ते फर्स्ट टाइम होते आमच्यासारखेच. बट आमच्यामध्ये भैया इथे चौथ्यांदा पाचव्यांदा येऊन गेला आहे त्याच्यामुळे भैयाला हा स्पॉट माहिती आहे. तो भैया आम्हाला बरोबर घेऊन गेला आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. आता मी जाईल ठाण्याला त्यांच्या इकडनं दादाच्या घरी बॅग घेईल आणि मग जाईल खोपोलीला. सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.